नदीपात्रात सोडण्यात येणारे दूषित केमिकलयुक्त पाणी आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालेली शेती व जनजीवन याविरुद्ध आता बळवली पंचक्रोशीतील शेतकरी आक्रमक झाले आहेत। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नसल्यानं अखेर आजपासून पेण तहसीलदार कार्यालयासमोर शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी बेमुदत साखरी उपोषण सुरू केले आहे। पेण तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे, मुंगोशी, दवणसर आणि वळक परिसरातून वाहणाऱ्या नदीपात्रात सिडको अंतर्गत मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं सुरू केलेल्या कामामुळे केमिकलयुक्त, गंधकयुक्त आणि क्षारयुक्त सांडपाणी सोडले जात आहे। यामुळे या भागातील शेती, भाजीपाला आणि मासळीचे अतोनात नुकसान झाले आहे। इतकेच नव्हे तर विषारी पाण्यामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक गावे व आदिवासी वाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत कायमचे बंद झाले आहेत। यावेळी आंदोलकांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या असून नदीत सोडले जाणारे दूषित पाणी तात्काळ बंद करून ते शुद्धीकरण करून पाईपलाईनद्वारे खाडीत सोडावे अशी मागणी केली आहे। तसेच स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पर्यावरणाची हानी करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंगवर कडक कारवाई व्हावी। नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हेटवणे धरणातून जाणाऱ्या पाईपलाईनद्वारे संबंधित गावांना व आदिवासी बांधवांना पाणी पुरवठा करावा अशा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे। प्रशासनाला इशारा देताना सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे म्हणाले की पाणी हे जीवन आहे, मात्र या प्रकल्पाने आमचे जीवनच हिसकावून घेतले आहे। सिडकोने हा प्रकल्प आणल्याने याची सर्व जबाबदारी त्यांचीच आहे। आधी पाण्याची व्यवस्था करा, मगच काम सुरू करा। जर गोरगरिबांचे हाल थांबले नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र करू। सिडको अंतर्गत मेगा इंजिनिअरिंग कंपनीने बेलवडे पासून जिथेपर्यंत जे टनेलचं काम सुरू केलेलं आहे, 300 फूट खालून जी पाईपलाईन नेण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्या कामामुळे त्यातनं निघणारं दूषित पाणी शेजारील नदीतून अगदी बेलवडेपासून ते बळवलीपर्यंत दूषित पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे। सगळ्यांचं बेलवडे, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाड्यांचं पाणी गेलेलं आहे। गेली वर्षभर अत्यंत टंचाईग्रस्त लोक आहेत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, गेले 2024 पासून मागण्या करतोय की यांनी तात्काळ ते दूषित पाणी बंद करावं, नाहीतर ती पाईपलाईननी खाडीत सोडावं। दुसरी महत्त्वाची मागणी अशी की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल, गुरांचं नुकसान झालं, भाजीपाल्याचं झालं, कुक्कुटपालन व्यवसायाचं झालं, त्यांना तात्काळ भरपाई द्या पाणी करून। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सर्वात महत्त्वाची, ज्या आदिवासी बांधवांना वनवन फिरावं लागतं पाण्यासाठी, तेथील पाणी गेल्यामुळे तिथल्या गावातील लोकांना वनवन फिरावं लागतं, त्यांना पाण्याची तात्काळ व्यवस्था कराच, परंतु कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी हेटवणे धरणातून जी पाईपलाईन जाते सिडकोची, त्या पाईपलाईनवरून मग तुम्ही आंबेगाव मार्गे किंवा तुम्ही धामणी मार्गे सर्व पाणी पुरवठा करण्यासाठी ती पाईपलाईन टाका आणि सर्व आदिवासी वाड्या असतील, मुंगोशी असेल, बेलवडे असेल, दवणसर असेल, मग खाली ज्याला पाणी नाही आहे, आंबिवली असेल, यांना तात्काळ पाणी देण्यासाठी उपाययोजना करा, नाहीतर आम्ही पाईपलाईन बंद करू, त्यांची खराब पाण्याची कंपनीचं कंप्लीट काम बंद करू। खरं तर विश्वासाने सांगायचं झालं तुम्हाला तर हजारो कोटीचा ह्यामध्ये घपला आहे। शासनाने याकडे लक्ष द्यावं। सिडकोने हजारो कोटी नको तिकडे देणग्या दिल्यात, मग तुम्ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 2-4 कोटीची पाईपलाईन असेल, 2-4 कोटीचं काही भरपाई असेल, त्याला आजार का वाटतात? हजारो कोटी भ्रष्टाचार करता आणि सर्वसामान्य लोकांचं पाणी पळवता। पाणी हे जीवन आहे, ते हिसकावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेत, तुम्ही पाणी पळवून नेऊ शकत नाही। अगोदर ती व्यवस्था सगळी करा। ही जबाबदारी सिडकोची जास्त आहे। सिडकोने हा प्रकल्प आणलाय, सिडकोनी जबाबदारीने सगळे पुरावे सगळ्यांची ही कामं केली पाहिजेत। या 3 प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात। आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या मानेवर पाय देऊन आमचं पोटचं पाणी पळून तुम्ही जर या गोरगरीब शेतकऱ्यांवर आणि आदिवासी वाड्यांचे जर हलाल करत असाल, तुम्ही जाऊन बघा। मी 2 दिवस दौरे केले, अत्यंत वाईट अवस्था आहे आणि हे प्रशासन ढिम्यासारखं बघत बसलंय। याच्या पुढचं आंदोलन मी आज सांगतो, आज बळवली, आंबिवली, वळक, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाडीतील लोक आम्ही प्रमुख आहोत।
उद्याच्या क्षणाला या 8 दिवसात काय व्यवस्थित निर्णय दिला नाही तर न भूतो न भविष्याचे असे आंदोलन होईल आणि सगळे यांचे कारनामे उघड केल्याशिवाय मी हरीश बेकावडे स्वामीजी करता गप्प बसणार नाही, ही शेवटची ग्वाही देतो तुम्हाला. आणि शेवटचं सांगतो की आम्ही आमचं पाणी मिळवणारच. पाणी पाहिजे ना सगळ्यांना, दुष्काळ भरपाई पाहिजे की नाही, म्हणजे दूषित पाणी बंद झालं पाहिजे की नाही, या गोष्टी झाल्या पाहिजे, हक्क आहे. या बाबतीत सिडकोनी तात्काळ दखल घ्यावी, नाहीतर न भूतो न भविष्यात पुढचं आंदोलन होईल. हा शेवटचा इशारा या दृष्टीने देतोय मी तुम्हाला. या उपोषणात हरीश बेकावडे यांच्यासह बरीराम पाटील, रमेश पाटील, अमित म्हात्रे, समाधान पाटील, चंद्रकांत पाटील, विनोद गोळे, मदन पाटील, भरत पाटील, शैलेश पाटील, अरुण पाटील, विठोबा पाटील, विठाबाई पाटील, मंगल पाटील, वसंत पाटील, रवींद्र पाटील, चंद्रकांत नाईक, महादू गोळे, भाई पाटील, ललित पाटील, प्रकाश पाटील आणि शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. जनोदय करिता विनायक पाटील, पेण.